राहुल गांधीचीच मागणी आहे ना. पण शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुमचा पाठिंबा या मागणीला पाठिंबा का नसावा? जर बरं असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलं आहे की जातनिहाय जनगणनेची घोषणा करून हेडलाईन दिली, पण डेडलाईन कुठे आहे, कधी सुरू करणार ते सांगा, मग आम्ही बोलतो. बोलिए क्या है? अमित शाह का इस्तीफा मांगा, बीजेपी और मोदी के चेहरे पर जो है वो नहीं नजर आ रहा है। क्यों आपको ऐसा लगता है? देखो भाई कि आप लोग बोल रहे हैं युद्ध हो रहा है, युद्ध कौन कर रहा है? प्रधानमंत्री का चेहरा देखकर, जो प्रधानमंत्री का जो दिन का कार्य देखकर ऐसा लगता नहीं कि उनके चेहरे पर कोई चिंता या तनाव की लकीर है, दिखता तो नहीं है। जिस देश में युद्ध का माहौल है, आप देखिए ना, जेलेंस्की देखिए, उसका चेहरा देखिए बेचारा, पुतिन का चेहरे पर भी तनाव है ना। लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात पाकिस्तान को सबक सिखाएंगे और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए। पाकिस्तान बिहार में है क्या? सबक सिखाने की बात आप करते हो। तीसरे दिन मुंबई में आ गए, बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे, 8-9 घंटे बॉलीवुड के कार्यक्रम, वो सब जिन्हें स्टार एक्ट्रेस के बीच रहे। फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए, फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठहाके लगा रहे थे, जोर जोर से उनको खींच रहे हैं, उनको गले लगा रहे हैं। जनता के मन में आक्रोश है। 27 लोग मारे गए हमारे, जिसने आपको भी वोट किया होगा, और आप ये सब कर रहे हो, तो युद्ध कहाँ है? युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं। अब वो प्रैक्टिस चल रही है, चलने तो हमेशा चलती है। युद्ध का सराव होता है, वो हमेशा चलता है, चाहे युद्ध हो या न हो। आपने कहा अमित शाह जिम्मेदार है, तो मैं तो बार बार बोल रहा हूँ, कश्मीर में 10 साल में जितने भी सुरक्षा दल, हमारे जवान, नागरिक मारे गए, वो जिम्मेदारी किसकी है? हमारे सुरक्षा की। चुन चुन कर मारने की बात आप करते हो, हमको ही चुन चुन कर मारा है, देश के गृहमंत्री की जिम्मेदारी है। इस्तीफा आपने खुद देना चाहिए, नहीं तो प्रधानमंत्री ने गृहमंत्री का इस्तीफा लेना चाहिए। क्यों नहीं लेते आप इस्तीफा? लेना चाहिए। लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत, हिंदी हो गया पूरा? काल अजित पवार असं म्हणाले की मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग येत नाहीये, मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल. आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते. मनोज जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने. भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
नमस्कार, माझं नाव जिनेश नानल आहे आणि मी स्केटिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेवलवरती खूप सारे पदक जिंकले इंडियासाठी. मी आता वर्ल्ड गेम्स सिरीज माझी होती लास्ट इयर हाँगकाँगमध्ये, जिकडे मी एक सिल्वर मेडल आणि एक ब्रॉन्झ मेडल जिंकलो इंडियासाठी. मी लास्ट 7-8 वर्षापासून नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. नॅशनल गेम्स जे झालेले 2022मध्ये गुजरातमध्ये, त्याच्यामुळे पण मला नॅशनल मेडल आहे, गोल्ड मेडल आहे. मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतो आहे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीकडनं, आणि युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पण मला एक नॅशनल लेवलवरती नॅशनल गोल्ड मेडल आहे. आणि ह्या वर्षी मी सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेम्स खेळायला, जे चायनामध्ये होणार आहेत ऑगस्टमध्ये 2025मध्ये. आणि अख्ख्या भारताकडनं फक्त एक मुलगा आणि एक मुलगी वर्ल्ड गेमसाठी सिलेक्ट झालेले आहेत, आणि मी त्याच्यामधनं सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेमसाठी. आता आमची प्रॅक्टिस रुटीन ऑलमोस्ट 3 तास प्रॅक्टिस रोज असते आमची, आणि वर्कआउट सेशन आणि ॲथलेटिक सेशन्स वेगळे असतात. आणि आता सगळी तयारी वर्ल्ड गेमसाठीच आहे, आणि मी रोज प्रॅक्टिस त्यासाठीच करतो आहे. आणि मी थँक्यू बोलणार आमच्या सरांना, आशुतोष जगताप, माझ्या आईबाबांना आणि माझ्या मामांना, ज्यांनी खूप सपोर्ट केलं मला या अख्ख्या माझ्या जर्नीमध्ये पहिल्यापासून. आणि मी मागचे 15 का 16 वर्ष स्केटिंग करतो आहे. त्या अख्ख्या जर्नीमध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा हात होता, आणि तर मला खूप आनंद होतो आहे की मी एकटा मुलगा सिलेक्ट झालो आहे अख्ख्या भारताकडनं. पण तेव्हा त्याच ह्याच्यामध्ये खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी अशी मला वाटतं की माझ्या अंगावर आहे की मी भारतासाठी मेडल जिंकून दिला पाहिजे. आणि लास्ट इयर जे मला वर्ल्ड गेम सिरीजमध्ये जे 2nd आणि 3rd मला मेडल मिळालेलं, त्यामध्ये जो गोल्ड मेडल होता तो खूप कमी अंतराने निघून गेला. सो तेच प्रयत्न असणार आता की ह्या वर्ल्ड गेम्समध्ये जे होणार चायनामध्ये, त्यासाठी मला एक गोल्ड मेडल इंडियासाठी द्यायचं.